बघूया पेपर काय म्हणतोय. अरे काय चाललंय काय हे आजकाल. दिवसांदिवस महागाई तर वाढतच चालले, कमी होण्याचं नावच घेत नाही. आणि एवढी जनता बघून सुद्धा हू का चू पण करत नाही. कमाल आहे या लोकांची पण. पूर्वी 1 पैसा 2 पैसा 5 पैसे 10 पैसे 20 पैसे हे चंदातनं केव्हाच बंद झाले. आता 25 पैसे 50 पैसे 12 आणे रुपया 5 रुपये हे फक्त नावापुरते चंदात आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही. बाजारात जायचं म्हटलं तर मिनिमम 20 रुपये तरी पाहिजेत. पण आता काय झालंय, 500 रुपयाची नोट हातात घेऊन गेलो तर पूर्वीचे 10 रुपयात बाजार यायचा ना, तेवढाच बाजार 500 रुपयात येतो. कमाल आहे. परमेश्वरा, कसं व्हायचं हे तुलाच माहित. अरे तू बघतोयस ना रे बाबा. कमाल आहे. काय 64 वर्षाच्या नराधमानं 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिने दगडाने ठेचून ठेचून मारलं आणि तिचं प्रेत शेणात पुरलं. अरे किती निर्दयी आहे रे लोक. या माणसाला, या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. आजकाल आमच्या आया बहिणींना बाहेर फिरण्याची पण मुभा राहिलेली नाहीये. कसं जाणार कोण. कारण असले जर नराधम जगात असतील तर प्रत्येक जणी ह्या घाबरणारच. पण खरोखर या असल्या नराधमांना अर्धवट जिवंत जाळले पाहिजेत आणि फरफटत फर रस्त्यात नेले पाहिजेत आणि भर चौकात या नराधमांचे दोन्ही हात तोडले पाहिजेत. ज्या हातानं त्या लेकीला हात लावले असतील ना त्या बालकाला, ते हात दोन्ही कलम केले पाहिजेत पहिले. आणि अर्धवट यांना जंगलात सोडून दिलं पाहिजे. म्हणजे रानातले पशु पक्षी खाऊन ह्यांच्या जेव्हा लक्तर तोडतील ना, तेव्हा ह्यांना वेदना होतील. हे पाप थांबलेच पाहिजेत. या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. मोठे बाबा, ओ मोठे बाबा, मोठे बाबा, मोठे बाबा, हे काय तुम्ही अजून पेपरच वाचताय? ठेवा तो पेपर बाजूला. ठेवतो का बा? ठेवतो. ये बघा तो पेपरच वाचत. बस. तुम्ही रडताय? नाही नाही मी रडत आहे. पण मला सांग, तू खेळायला गेली होतीस ना, मग लगेच कशी परत आलीस? आली नाही, मला यावं लागलं. यावं लागलं म्हणजे माझ्यासोबत मैदानावर कोणीच खेळायला नव्हतं. तुझ्या सोबत मैदानावर खेळायला कोणी नाही म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे सगळे मोबाईल घेऊन बसले आहेत, मग मी एकटी कशी खेळू, म्हणून मी घरी परत आली. असं होय. भाई तू काम कर, हा मोबाईल घे आणि तू खेळत बस. काय नको मला मोबाईल, फेकून दे तिकडे. डायरेक्ट फेकून देतो मोबाईल? म्हणजे मला मैदानी खेळ खेळायचे आहेत, उड्या मारायच्या आहेत, लंगडी खेळायची आहे, अजून लपाछुपी खेळायचे आहे, खेळ खेळायचा. अरे वा. मामाचं घर आणि आईचं पत्र हरवलं, ते मला सापडलं. तू खेळ. मोठे बाबा, तुम्ही माझ्यासोबत खेळ खेळणार का? आईचं पत्र हरवलं. तुझ्यासोबत? अरे काय ह्या आजकालच्या पोरांना सांगायचं ना, तेच समजत नाही बघ.
एवढे मैदानी खेळ पडलेत, पण ते खेळत नाहीत. दिवसभर त्या मोबाईलवर गेम खेळत बसतात. 1 मिनिटभर त्या मोबाईलला विसरत नाहीत. सगळी मुलं मोबाईल घेऊन त्याच्यावरती गेम खेळत बसतात आणि मैदानी खेळ पुस्तकात मात्र धूळ खात पडले. काय करावं हेच समजत नाही. जा तू खेळ, मी बसतो, कंटाळा आलाय. मी एकटी कशी खेळू? तुम्ही तर पेपर वाचताय आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी तिकडे मोबाईल घेऊन बसलाय. चला तुम्ही माझ्यासोबत, उठा. नाही ग, मला कंटाळा आलाय. उठा. अरे अरे उठा लवकर. कुठे? माझ्यासोबत खेळा, नाही तर मला मामाच्या गावी घेऊन चला. मामाच्या गावाला तुला घेऊन जायचं? बस बघू. हो, मामाच्या गावाला. अरे बाळा, आता गाव कुठे शिल्लक राहिलेत? गावा कुठे शिल्लक राहिली म्हणजे? बाळा, अगं 4 पैशासाठी लोकांनी स्वतःच्या जमिनी विकल्या आणि तिथं आलिशान बंगले उभे राहिले. शहरं झाली गावच्या ठिकाणी. शहर झाली म्हणजे? आजोबा तुम्ही काय बोलते मला काहीच समजत नाहीये. तर कसं सांगू बाळा तुला? अगं ज्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी होत्या ना, त्या लोकांनी विकल्या 4 पैशासाठी आणि पैसे घेऊन बाहेरच्या लोकांनी तिथं बंगले बांधले आणि सोसायटी उभ्या राहिल्या. मग गाव कुठं शिल्लक राहणार? काय जमिनी विकून टाकल्या? हो, पहिल्यासारखं आता गावी काही राहिलं नाही. मला आता काहीच ऐकायचं नाहीये. अरे बाळा, गावात आता सर्व डेव्हलपमेंट झाले. म्हणजे काय? बाळा, अगं आपण आपल्या गावी पूर्वी डोंगर होते, नद्या होत्या, बरोबर आहे, दरे होते, फणस, आंबे, काजूच्या बागा, करवंदाच्या डाळ्या होत्या. ते सर्व तोडून तिथं कॉन्क्रीटची डोंगर तयार झाले. काय? होय बाळा. अगं पाय ठेवशील तिथं कॉन्क्रीटचे रस्ते झालेत. आता या भर उन्हात एखाद्या झाडाची सावली बघायला गेलीस ना, तर एक झाड सुद्धा शिल्लक ठेवलंय नाही ग सावलीत उभं राहण्यासाठी. मग आपण हवा पाणी बदलण्यासाठी जायचं कुठे? बाळा, अगं याचं उत्तर नाही माझ्याकडं. 2 पैशाच्या लोभापाठी आपली गुरं ढोरं, जमीन जुमले, शेत जमिनी विकल्या. मोठे बाबा, काही लोक बोलतात की ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे सगळं काही आहे. अगं डोंबळ, मला सांग, आता पैसे आहेत, हे पैसे संपल्यानंतर काय करणार आहेत? भीकच मागणार का? अगं आपल्या स्वतःच्या जमिनी आपण विकल्या आहेत, ते आता परत घेऊ शकतो? नाही ना. मग अगं आता हे पैसे संपले तर मग आपण जाणार कुठं आणि खाणार काय? हे कोणाला समजायला पाहिजे? ज्यांनी शेतं विकली, आपल्या बागा विकल्या, आपल्या वाडवडिलांनी जपून ठेवलेली जमीन विकली, त्यांनी केलं पाहिजे होता. असं तू म्हणतेस, पण उद्या तू मोठी झालीस तर माझ्या वडिलांची जमीन विकशील आणि पैसे घेऊन मोकळी होशील. नाही मोठे बाबा, मी जमीन विकणार नाही. मी खूप कष्ट करीन आणि शेतामध्ये मेहनत करीन. आंब्यांची, फणसांची, तसेच काजू चिक्कूची झाडे लावीन. वा, छान. बाळा, एवढी लहान असून तुला जमीन जुमल्याची किंमत कळते. खरोखर हुशार आहेस तू, शाबास. आणि बाळा, एक गोष्ट मात्र लक्षात ठेव. काय मोठे बाबा? ये अशी पाठी टेकून बस बघू. हा, अगं देवानं आपल्याला खूप दिलंय, पण ते आपल्याला घेता आलं पाहिजे. जुन्यातली लोक बोलायची, देवानं दिलेलं संपत नाही आणि माणसानं दिलेलं पुरत नाही. समजलं तुला काय बोलायचं ते? हो मोठे बाबा, देवाने दिलेलं संपत नाही आणि माणसाने दिलेलं पुरत नाही. शाबास, हुशार आहेस बाळा. हे बघ, आपण आपल्या जमिनीत एकच बी पेरतो, बरोबर आहे? ती बी पेरल्यानंतर त्याचं झाड उगवतं.
मग ते आंब्याचं असो, फणसाचं असो, नाचणी असो, वरी असो, करवंदाचं असो, पपईचं असो, पेरूचं असो, पण त्याला किती फळं येतात? जास्त येतात की नाही? हो. म्हणजे आहे की नाही चमत्कार? हो मोठे बाबा. म्हणजे देव देतो तो आपल्याला भरभरूनच देतो. मग आता मला तू सांग, हे बघा, ह्या पेपरवर तू जे फोटो काढलेस की नाही, हे काय आहे? कोणती चित्र आहेत बघू? बघ. ही चित्र. पण हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. चुकीचं? कोण बोललं चुकीचं आहे? अगं मी म्हणतोय, लोकांनी कोणी बघितलं नाही ना, ते हसणार तुला. ते कोणी नाही असणार. कोणी नाही हसणार म्हणजे? मला तू जरा समजावून सांगशील का? म्हणजे हे प्रश्न आहे आणि त्यातले हे चित्र उत्तर आहे. असं आहे? मला सांग बघू समजून. हा पहिला प्रश्न काय आहे? ठीक आहे सांगते. हे जोड्या लावा प्रश्न आहे आणि ही समोर त्याची उत्तर आहे. ओके मॅडम, पण मला लवकरात लवकर आणि समजेल असं सांगा. पण बरोबर सांगा मॅडम. सॉरी बाई, यापुढं मॅडम म्हणणार नाही. चुकी झाली. आता कसं? आपण आपली भाषा सोडायची नाही. अगदी बरोबर बाई, तुम्ही म्हटलं हे अगदी बरोबर. बाई म्हटल्यावर मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. बाई आणि गुरुजी, आम्ही शाळेत ना अगं खूप मजा करायचो. खूप म्हणजे खूपच. अभ्यास कमी आणि मस्ती जास्त. सॉरी, मी थोडा मागे गेलो होतो. तुम्ही सांगा. थोडा नाही, खूप मागे गेला होता. हो, मी खूप पाठी गेलो होतो. सॉरी, पण मला आता समजून सांग बघू. हा सांगते. इथे पहिला प्रश्न आहे, गाव कुठे आहे? बरोबर. पर्याय, गाव हरवलं आहे. गावाची शहरं झाली आहेत. हो. गाव शहरात गेले आहे. तर याचं उत्तर आहे गाव हरवलं आहे. गाव हरवलं आहे म्हणजे? मी समजलो नाही, मला जरा समजून सांगशील का? म्हणजे तुमच्या गावात ह्या सगळ्या सोयी होत्या का? म्हणजे हे झटपट वाढणाऱ्या बिल्डिंग, हे मॉल होते का? नाही होत ना. पहिले माणसाला माणुसकी होती, किंमत होती आणि मान सन्मान होता, प्रामाणिकपणा होता. पण आता तसं काहीच राहिलं नाही. उलट आता माणसापेक्षा पैशांना जास्त किंमत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या पाठी हालाडोला आहे. बरोबर ना? अगदी बरोबर बोललीस तू. आपण आपल्याच हाताने आपल्या जमिनी दुसऱ्याला विकून टाकतो. अरे हो रे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. अगदी बरोबर उत्तर. आता हा दुसरा प्रश्न विचारा. इथं काय विचारलंय? सर्वात मोठी झाडं कोणती? सर्वात मोठी झाडं आहेत इमारती. इमारती कसं काय? मी समजलो नाही. म्हणजे पहिले आपल्या अवतीभोवती झाडांनी निसर्ग नटलेला होता की नाही? हो. मग मला सांगा, तो निसर्ग कुठे आहे? कुठे आहे निसर्ग? आपण निसर्ग ठेवलाच नाहीये. तोडून मोडून आपण त्या जागी आलिशान इमारती बांधल्या आहेत, सोसायटी बांधल्या आहेत. जिकडे तिकडे नद्या, नाले, डोंगर, झाडे तोडून रस्ते बांधले आहेत. त्यामुळे झाडांची संख्या खूप कमी झाली आहे. खरंय. जिकडे बघावं तिकडे गगनचुंबी इमारती आणि इमारती. झाडांचं नामोनिशाणच राहिलं नाहीये. त्यामुळे आज 12 महिने गरमी आहे. ऑक्सिजन मिळत नाही. चारी बाजूने विषारी वायू हवेत मिसळत आहे. त्यामुळे लोकांना मोठमोठे आजार होत आहे. कारण शेती कमी जागेत जास्त पीक पाहिजे आहे. मग टाका केमिकल खत, हवेत केमिकल, पाण्यात केमिकल, सगळीकडे केमिकल आणि केमिकल. बरोबर ना मोठे बाबा? वा, अगदी बरोबर. खरं आहे तुझं उत्तर. आता मला ह्या प्रश्नाचं उत्तर सांग बघू. कुठला प्रश्न? हा प्रश्न
या प्रश्नाचं सांगते. गावच्या मातीचे आणि डांबराचे रस्ते चांगले आहेत की आताचे सिमेंटचे रस्ते? सिमेंटचे रस्ते चांगले आहेत आताचे. तुमचं उत्तर चुकलं मोठे बाबा. अरे बाबा, चुकलं होय. मग तूच सांग बघू मला. याचं उत्तर आहे गावचे मातीचे आणि डांबराचे रस्ते चांगले आहेत. ते कसे काय? कारण पहिले गावाला मातीचे आणि डांबराचे रस्ते असायचे. त्यामुळे पहिले पाऊस पडल्यावर ते पाणी मातीमध्ये आणि डांबराच्या रस्त्यांमध्ये मुरून जायचे. बरोबर. हल्लीच्या रस्त्यांमध्ये सिमेंटचे रस्ते आहेत ना, म्हणून ते रस्त्यावर पाणी पुरतच नाही पावसाचं आणि मग ते खड्ड्यामध्ये जातं. बरोबर बरोबर. वा, अगदी छान उत्तर सांगितलंस. आजोबा, हा. पण तुम्ही आता किती प्रश्न विचाराल? सकाळपासून आपण गप्पा मारत बसलोय. होय, होय. थोडी चाय पिऊया. वा, मला पण चहाचीच सळप आली होती. चांगली आठवण केली. चल. अरे अंत्या, तो येतोय, ये बस. हा, नमस्कार. बस बस. नाही बसायला वेळ नाही, पण आम्हाला पेपर पाहिजे होता. पेपर कशाला रे? नाटक लागले कुठलं बघायचे. मराठी नाटक. मराठी बघ बघ बाबा, मराठी संस्कृती जपली पाहिजे. जपली तू पाहिजे. चहा घेतोयस काय? सांग आता गडबडीत आहे मी. हा, सगळ्यांना घेऊन जा. मग सगळ्यांना घेऊन जातो. येतो. हा हा, ये. तुझी झाली चहा पिऊन? हो. आता फ्रेश झालीस ना? हो, मस्त वाटतं. कंटाळा केला? हा, मग आता राहिलेले प्रश्न विचारतो. चालेल. आता मला सांग, आपल्या घरी हाताने केलेली कामं चांगली की मशीनने केलेली कामं चांगली? हाताने केलेली कामं चांगली. कसं काय? अगं, मशीनने काम केलं तर ते लवकर होईल आणि आपला वेळ वाचेल ना. हो मोठे बाबा, वेळ वाचतो, पण दिवसेंदिवस माणूस कमजोर होत चालला आहे, आळशी होत चालला आहे. पण तीच कामं जर आपण हाताने केली तर आपल्या शरीराचा व्यायाम होतो. बरोबर आहे ना? बरोबर, अगदी बरोबर. आणि त्याच्यामुळे जेवण सुद्धा चांगलं जाते. पण जर तेच मशीनने काम केलं तर ते लवकर होतो आणि त्यामुळे जेवणाला चवही लागत नाही. वा, छान. सगळ्या प्रश्नांची अगदी अचूक उत्तरं दिलीस. एवढ्या लहान वयात हे कसं काय समजलं का तुला? मोठे बाबा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. विचार. कोणता प्रश्न विचारायचा आहे तो विचार. गावी जाताना कोणती बॅग चांगली आहे? काय माहिती, तूच सांग ना. म्हणजे पहिले आपण गावाला जाताना एक साडी घ्यायचो आणि त्या साडीमध्ये कपडे घ्यायचो किंवा आपले इतर सामान असले ते घ्यायचो. पण हळूहळू जशी जशी वेळ निघून गेली तशी तशी लाकडाच्या संदुका आल्या आणि त्या संदुकांमध्ये आपण आपले कपडे ठेवायचो, दागदागिने ठेवायचो आणि नंतर हळूहळू मग बॅगा होत गेल्या ज्या आपण हातात न्यायचो. आणि त्याच्यानंतर त्याच बॅगा, पण त्याला चाकं लावून एक मोठं हँडल होतं, ते फिरवायचं हँडल, ज्याने आपण त्याला पकडू शकतो. बरोबर. मग आता गावाला जाताना कुठली बॅग चांगली आहे? तुला काय वाटतं? तुम्ही सांगायचं उत्तर मोठे बाबा. तूच सांग ना. काय तुम्ही मोठे बाबा? याचं उत्तर आहे खांद्यावर उचलून घेऊन जायच्या बॅगा चांगल्या आहेत. चाकावाल्या बॅगा बिलकुलच चांगल्या नाही. चाकावाल्या बॅगा चांगल्या का नाहीत? बघा, कारण चाकावाल्या बॅगा असतात ना, त्यांनी माणसं कमजोर होतात आणि त्या बॅगा फक्त फॅशन साठी असतात. थोड्या दिवसांनी त्याचे चाक सुद्धा तुटून जातात आणि मग त्या बॅगचा काय उपयोग राहिला? अरे वा 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 वा, हुशार आहेस तू. अगदी सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली ना. आता एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारतो. विचार. त्या प्रश्नाचं उत्तर देशील ना? हो. आता मला सांग, ह्या चित्रात जी बाई आहे ना, इथं एक मडकं आहे, इथं 2 मडकी आहेत, इथं 3 मडकी झाली, 4 मडकी झाली, 5 मडकी झाली, 2 हातात बादल्या आहेत, इथं मडकी वाढली आणि इथंही बाई डायरेक्ट खाली कशी काय बसली, हे मला काही समजलं नाही. काय तुम्ही मोठे बाबा? सांगते मी. ही बाई म्हणजे आपली पृथ्वी माता आहे.
आणि हे ह्यांच्या डोक्यावर आपलं वजन आहे. हे वजन दिवसेंदिवस कमी व्हायच्या ऐवजी वाढत चालले आहे आणि हे त्यांना असह्य झाल्यामुळे एके दिवशी त्यांनी हे खाली फेकलं आणि जमिनीला हात टेकून बसले. त्यांचं म्हणणं असं आहे की आता थांबवा, बस करा, नाहीतर एक दिवस असा येईल की ही सगळी धरती मी माझ्या पोटात घेईन. अरे वा 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 वा. किती हुशार आहे माझी कुंदा. कुंदा, सगळ्या प्रश्नाची अगदी बरोबर उत्तर दिलीस. बघा. वा. हे बघ, आपण आता मामाच्या गावाला जाऊया. काय मोठे भाऊ, तुम्ही खरं बोलताय? हो, चल मामाच्या गावाला. चला, आटपलं सगळं. कुंदा, ए कुंदा, बाळा चल लवकर. हा, आली. ये ये. ती काय करते, थोड्या थांबा. हा, चला मामाच्या गावाला. चला 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 चला. मामाच्या गावाला जाऊ